चला देवत संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. 3 षटकांचा सामना आहे. सुनील दादा यस चला केवळे संघाचे संघनायक सम्राट या या सम्राट या एक कर्णधार या इकडे. आयोजकांशी आपण संपर्क साधा. समालोचक असोसिएशनचे दमदार अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला. आणि आता मॅच क्रमांक दुसऱ्या सत्राची पहिली मॅच कॉमेडी डिपार्टमेंट मध्ये आपण आवाज ऐकणार. आमचे वाजा गावातील आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनतील एक जबरदस्त हिंदीचा आवाज मनोहर पाटील वाजे. आणि सूत्रसंचालनामध्ये आपण आज पाहत होते आमचे महागुरु MD गडगे सर यांचा आवाज. आणि मी स्वतः सत्यवान म्हात्रे आपलं मनाच्या अंतकरणातून सरच स्वागत. जाऊया कॉमेडी डिपार्टमेंट मध्ये. थँक्यू सो मच सर. मैदानाकडे आपण जाऊया. केवाले विरुद्ध देवद असा सामना रंगतोय आणि देवद संघाला सुजित पाटील देवद यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा आलेत. मैदानाकडे आपण जाऊया. आपण ऐकत होतो आमचे अध्यक्ष संदीप पाटील सर आणि सत्यवान म्हात्रे सर. तर गेम ऑन. फर्स्ट बॉल गणेशसाठी. यासाठी तर ओळखला जातो हा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये जिथून सोडलं होतं तिथूनच सुरुवात केल्या आणि पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा फटका चौकार. सामन्या आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिले 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. जय हनुमान टायगर 11 देवद आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान मोर्या 11 केवाले या 2 संघामध्ये ही लढत नाणेफेक जिंकली होती उमेश माळीच्या केवाळे संघानं. आणि प्रथम घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय. पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवते गणेश पारवे. मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता आणि या सामन्याची सुरुवात सुद्धा दणक्यात करते. गोलंदाजीसाठी सागर पाटील. षटकातील दुसरा चेंडू. हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. मागे कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमा पार मिड ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक खणखणीत चौकार. आते जाऊया आपण मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. पूर्णपणे जबाबदारीचा खेळ आहे आणि त्या दडपण वाढत चालल्या. देवत संघाचा गोलंदाज सागर पाटील. 3 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला 25-30च्या आत रोखायच्या आणि ती जबाबदारी घेऊन मैदानावरती उतरलेला देवत संघ मात्र 2 चेंडूवरती 8 खर्च करते. संघाचा प्रमुख गोलंदाजावरती हल्ले चढवते. गणेश पारवे मैदानावरती आपल्या फलंदाजीमधून आग ओकत असताना तिसरा चेंडू पुढे सरसावून इथे आपण पाहते आणि चेंडू जाईल नंबर 3. बॅक टू बॅक तिसरा चौकार गणेशच्या बॅट मधून. थँक्यू. तर हा 5वा खेळाडू ठरतोय जो चौकारांची हॅट्रिक साजरी करतोय मैदानावरती. गणेश पारवे मैदानावरती आपण निश्चितच पाहते. जबरदस्त इथे फलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवते आणि पूर्णपणे हवा काढते गोलंदाजाची. मैदानाकडे आपण जाऊया. 3 चेंडूवरती 3 चौकार. एकूण धावा आहेत त्या 12 धावा. धावसंख्या फलकावरती कुठे क्षेत्ररक्षण सजवायचं यासाठी चर्चा. संपूर्ण संघ एकत्र आला मात्र गणेश पारवेला रोखेल का.
कुठेही तुम्ही क्षेत्ररक्षक लावा, मी मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळू शकतो. नंबर 4 चौथा चौकार गणेश सबाट मधून. आपण मैदानावरती पाहतोय कमालीची फलंदाजी दाखवते. सागर पाटील वरती आशा अपेक्षा होत्या, मात्र इथे भंग केल्या त्या अपेक्षांचा. पूर्णपणे इथे जखडून ठेवते गोलंदाजाला. 4 चेंडूवरती 4 चौकार दाखवलेत. 5वा चेंडू, हा चेंडू आपण पाहिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. गणेश पारवेचा प्रयत्न मात्र फसला. पहिला निर्धाव चेंडू होते. इथे कमबॅक करावा लागेल देवस संघाला. 30 धावेंच्या आत रोखावं लागेल, तर आणि तरच तुम्ही या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकता. इथे आपण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडू सागर पाटील. आपटबार होता, जबरदस्त फटका, चेंडू थांबणार नाही. 5वा चौकार षटकातील धावा बनल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर. 2-0 20 धावा आहे झुंजार. स्टॉपवॉच कडे सुद्धा तुमच्या नजरा असल्या पाहिजेत. मी देवस संघाला विनंती करेन 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायचे आहेत. सायप्रीत लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून ग्रेट कॅमेरा वर्क आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन अभिजित चव्हाण असतील, ओमकार पाटील आणि निखिल, जबरदस्त त्यांचं सुद्धा योगदान. सायप्रीत लाईव्ह संदेश शेलके आणि टीम आपण पाहतोय या स्पर्धेला इथे कव्हर करत असताना. जाऊया आपण मैदानावरती. गोलंदाजीसाठी शुभम पाटील मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरलेला फलंदाज होता, मात्र इथे गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीचं प्रदर्शन होईल. दुसरा षटक, पहिला चेंडू संजय मालीसाठी. मागे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचला आणि धक्का क्रमांक 1 जय हनुमान मोरया केवाले संघाला. संजय माली गोज. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. शुभम पाटीलनं कमबॅक करून दिले. इथे देवस संघ रोखेल का फलंदाजांना? आता संघाचा संघनायक मैदानावरती उमेश माळी. गणेश पारवे त्याला साथ देते. 6 चेंडू गणेश केलाय. पहिल्या षटकामध्ये 5 चौकार आपण पाहिल्या. मैदानाच्या चारही बाजूला इथे फलंदाजी करताना गणेश पारवेला आपण नेहमी पाहतो. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 37-40 धाब्यांचं योगदान देणारा खेळाडू मैदानावरती आपण पाहते. या डावाची सुरुवात सुद्धा 5 चौकाराने केली. आता नवीन फलंदाज उमेश माळे मोठे फटके खेळेल का? देवस संघ नाणेफेक गमावली आणि क्षेत्ररक्षण ज्यांच्या वाट्याला आलं. सागर पाटील महागडा ठरला, मात्र शुभम पाटील पुनरागमन करत असताना. आपटबार चेंडू, मिस टायमिंग, मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एक धक्का, बॅक टू बॅक, दुसरी सफलता. गणेश पारवेला स्ट्राईक मिळत नाही आणि उमेश माळी सुद्धा आल्या पावली माघारी. उमेश माळी आला आणि उमेश माळी बाहेर गेला. धक्का क्रमांक 2. मैदानाकडे आपण नक्कीच जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते सज्ज होईल शुभम पाटील.
हा चेंडू आपण इथे पाहिला, धाव घेण्याचा प्रयत्न होता गणेश पारवेचा, मात्र माघारी धाडल्या. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. कमबॅक कसं असावं याचं उदाहरण सेट करते मैदानावरती. 3 चेंडू मागचे डॉट आहेत. इथे पहिल्या चेंडूवरती आपण विकेट पाहिला, बाद झाला होता संजय माली. दुसऱ्या चेंडूवरती उमेश माली परतला आणि तिसरा चेंडू निर्धाव्य आशिष माली स्ट्रायकर एंडला. फलंदाज आपण पाहते ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल शुभम पाटील. स्ट्रायकर एंडला आशिष माली स्ट्रायकर एंडला उभा आहे. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला, चेंडू खूप वेळ हवेमध्ये तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. सागर त्या ठिकाणी होता, मात्र दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या. धावा बनल्या 2 धावेंच्या मदतीनं. एकूण धावा त्या 22, 22 धावा, 2 गडी बाद. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मिनिटे 58 सेकंदाचा वेळ संपलाय. 3 मिनिटाचा अवधी बाकी असणारे 2 दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना शुभम पाटीलला आपण पाहते. या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होईल ओव्हर द विकेटनं शुभम पाटील. आशिषसाठी हा चेंडू होता, अति वेग, थोडासा बॅकफुटला गेला, पेंच करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल निश्चित मिळेल. 5व्या चेंडूवरती मात्र गणेश पारवेला इथे स्ट्राईक देण्यात आली. एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 11 चेंडूमध्ये धाव्या बनल्या टोटल 23, 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 आले होत्या, मधून तिथून पुढचा प्रवास आपण पाहिला. जबरदस्त कमबॅक, 3 धावा खर्च केल्या शुभम पाटीलनं आणि 2 गडी बाद केल्या आणि 23 धाव्यांवरती मजल मारते आतापर्यंत जय हनुमान मोरया केवाले संघ. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. गणेश पारवे स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय. थोडासा कानमंत्र इथे आपण पाहतोय गोलंदाज शुभम पाटील साठी. मोठ्या फटक्याची गरज आहे. या षटकामध्ये दडपण वाढले फलंदाजांवरती. एका मागोमाग एक गडी बाद झाल्यानंतर आशिषवरती जबाबदारी होती. मात्र गणेश पारवे, आता गणेश पारवेचं मैदानावरती थांबणं खूप गरजेचं असणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. हा चेंडू कट करू पाहत होता गणेश, स्वतःकडे स्ट्राईक टेबल. 2 षटकांची इथे समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 12च्या सरासरीनं 2 गडी बाद. मोरया 11 जर्मन केवाले जाऊन पोहोचते 24 धावा. एक तो है दोस्तों पबजी. जसं म्हटलं जातं दारू की महक सिगरेट का प्यार, पियो तो हद कर दो वरना प्रोग्राम रद्द कर दो. लेकिन दारू पीना बहुत बुरी चीज है दोस्तों. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 24, 24 धावा. तर निश्चितच सुधीरने आम्हाला माहिती दिली की 8 मिनिट आणि 30 सेकंदामध्ये 2 षटके इथे फेकली गेलेत. सरासरी आपण विचार केला 4 मिनिट आणि 15 सेकंदानं 1 षटक संपते. हा चेंडू गणेश पारवेसाठी होता. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. मागे क्षेत्ररक्षक 2 आहेत. एकानं चेंडू अडवला आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. या चेंडूवरती या 2 धाव्यांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचतोय. एकूण धावा झाल्या त्या 26. 26 धावा आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मोठ्या फटक्यांची गरज असणार. गणेश पारवेनं 5 चौकार दाखवले होते, मात्र त्यानंतरचे खेळाडू बाद झाला होता संजय, बाद झाला उमेश आणि आशिष माली मोठे फटके दाखवू शकले नाहीत. पूर्णपणे भिस्त, पूर्णपणे जबाबदारी आणि पूर्णपणे या सामन्याची सूत्र आता मात्र गणेश पारवेच्या हातामध्ये असतील. तर दुसऱ्या बाजूला यशवंत वाघमारे मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी साकारणारा हा खेळाडू मात्र फक्त गॅप मध्ये ढकललाय. दिशा दिले या चेंडूला आणि चेंडू सीमा पार. 6वा चौकार गणेश पारवेच्या बॅट मधून. सो मच. हुक्का प्रेमी सुद्धा खूप आहेत मैदानावरती. मात्र जसं म्हटलं जातं गर्वाच्या
गर्व एक फिल्म होती त्यामध्ये एका विलनचं नाव होतं हक्कीम लुक्का आणि तुमच्या शरीरासाठी चांगला नाही आहे हुक्का. हुक्का प्रेमी सुद्धा खूप आहेत आणि ते सुधीरने आम्हाला माहिती दिली. काल 40+ सामन्यामध्ये सुद्धा 8 चौकार आम्ही किशोर केणीचे पाहिले होते आणि आज 6 चौकार पाहिले तिथे गणेश पारवेचे. एक धाव इथे नक्की मिळणार, एकापेक्षा जास्त काही नाही आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलक पुढं सरकेल. एकूण धावा झाल्या धावसंख्या फलकावरती 31 धावा आहेत आणि या षटकातील अजूनही शिल्लक असणारे चेंडू टोटल 3 गोलंदाजी करतोय यशवंत वाघमारे, अनुभवी खेळाडू. म्हणजे तो अनुभव इथे कामी येईल का? आशिष माळी इथे गणेशला संधी देईल की मोठ्या फटक्यांसाठी जाईल? 31 धाव्यांपर्यंत मजल मारल्या. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. देवद विरुद्ध केवाले सामना सुरू झालाय मैदानावरती. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. ओव्हर द विकेटने यशवंत वाघमारे. चौथा चेंडू आहे षटकातला. चेंडू खूप वेळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सागरेल, चुकी करणार नाही आणि इथे धक्का क्रमांक 3, तिसरा खेळाडू मैदानाच्या वाले संघाचा धावा असताना 31 धावा. थोडीशी रणनीती चुकली तर मी तर म्हणेन आशिषची तुम्हाला सिंगल घ्या, दुसऱ्या तिथे आपण नॉस्टॅक रेंडवरती पोहोचा आणि गणेश पारवेला संधी देण्याचा प्रयत्न करायचा होता, मात्र मोठ्या फटकाचा प्रयत्न फसला आणि गणेश पारवेला संधी मिळाली नाही. संघाची धावसंख्या 31. नवीन फलंदाज येईल मयूर गायकर. यशवंत वाघमारे षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. जबरदस्त गोलंदाजी साकारल्या. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर आपण पाहते शुभम पाटीलनं कमबॅक केलं आणि यशवंत वाघमारे त्याला साथ देते. 4 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केलेत, 1 गडी बाद केला. मयूर गायकरसाठी हा चेंडू होता. हलक्या बॅटनं चेंडूला खेळून काढले. गणेश स्वतःला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न सुरू होता आणि 1 धाव नक्की मिळणार. एकूण धावा झाल्या धावसंख्या फलकावरती 32 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. सामना फक्त 3 षटकांचा आहे आणि इथे आपण पाहते शेवटच्या चेंडूवरती फेस करेल गणेश पारवे. डावाची सुरुवात चौकारानं केली होती, मात्र डाव कशा पद्धतीनं संपवेल ही सुद्धा चर्चा आहे. गणेश पारवेचा आतापर्यंत विचार केला 10 चेंडू खेळलाय, 28 धाव्यांचं योगदान आहे आणि त्यामध्ये 6 चौकार दाखवलेत. शेवटचा चेंडू या डावातील गोलंदाजीसाठी यशवंत वाघमारे. गणेश पारवेसाठी हा चेंडू होता. पंचांचा इशारा येतो बीमर +6 आणि हे मिळणार इथे 7 धावा मिळतील आणि या 7 धाव्यांच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करते. 39 धावा धावसंख्या फलकावरती. शेवटचा चेंडू असणारा फ्री हिट. इथे झालेल्या चुका आणि तुम्हाला किंमत मोजावी लागेल. यशवंत वाघमारेंना सुद्धा माहिती आहे हा षटकार किती त्यांच्या संघासाठी डोकेदुखी ठरेल आणि इथे मिळणार फ्री हिट मोठा फटका दाखवेल का गणेश पारवे. 39 धावा झाल्यात केवाले संघाच्या. शेवटचा चेंडू लास्ट बॉल ऑफ द इनिंग. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करेल गणेश पारवेसाठी. लास्ट बॉल, फ्री हिटची संधी आणि संधीचं करेल सोना. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार दाखवलेत. गणेश पारवेची दादागिरी मैदानावरती आणि या षटकाराच्या साह्यानं धावा बनल्या टोटल 45 आणि जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि 15.33च्या सरासरीनं 46 धाव्यांची गरज. बारा चेंडूमध्ये 40 धाव्यांची अभेद्य खेळली. नाबाद परतला गणेश पारवे आणि संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 आणि जिंकण्यासाठी 46चं टार्गेट. तर या पुढचा सामना असणार आहे. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर. ओव्हर टू यू सर. तर टॉससाठी यायचं आहे वाकलन आणि
हॅलो. तर मंगेश पाटील प्रतिष्ठान जगदंब वाकलन आणि त्यांच्या अगेन्स्ट भातन. तर भातन संघाचा संघनायक आपण लगेच यायचं आहे टॉससाठी. आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना. चंद्रकांत पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. या चंद्रकांत दादा या. तर यानंतरचे एक अतिशय चांगली लढत आपल्याला इथे पाहायला मिळेल. वाकलन आणि भातान या दोन संघांमध्ये सामना 3 षटकांचा असेल. तर इथे मात्र सोमनाथ गायकर आणि त्याचबरोबर भातान टीमचे कॅप्टन इथे येत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणजे यांच्या शुभास्ते इथे टॉस केला जातोय. त्याचं हेड कॉल. तर भातान टीम कॅप्टनने टॉस जिंकलाय. तर निर्णय काय असेल? बॅटिंग घेतली आहे. तर मगाशी देखील बॅटिंगच घेतली होती. तर इथे मात्र वाकलन संघ आहे. तर आपण काय टार्गेट माइंड सेट केलं आहे पहिल्या 3 षटकांमध्ये? बघू आता. ठाण्यामधली चांगली टीम आहे आणि मला असं वाटतं आम्ही उसाळीला गेल्या वर्षी खेळलो होतो तेव्हा पण चांगली मॅच झाली होती आमची दोघांची. कोण वर्चस्व ठरला होता? आम्ही जिंकलो होतो. तर इथे मात्र प्रेक्षकांना मजा येईल का मॅच पाहण्यासाठी? नक्कीच प्रयत्न चालू असतील. तेच तर खूप साऱ्या शुभेच्छा. सोमनाथ आहे. सोमनाथ टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? मी फलंदाजीत केली ती. आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मागचा सामना एक अतिशय निसटता विजय. तर या सामन्यामध्ये काय प्लॅनिंग असेल? गोलंदाजी चांगली हवा. मागच्या सामन्याची चांगली गोलंदाजी झाली. या सामन्यामध्ये तसंच प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. वाईल्ड कार्ड एंट्री देखील आहे. तर बोलूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये. टॉस बॉक्समधून मात्र इथे न्यूज आहे की टॉस जिंकला भातान टीमने आणि प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. थैंक यू सो मच सर. तो सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कप्तानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत, हसीन और रंगीन दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे दोस्तों. जिस तरीके से पहला सत्र हमने देखा, गणेश पारवे की दादागिरी, गणेश पारवे की जादूगरी मैदान के अंदर नजर आई. लेकिन यहाँ पर 46 रन बनाने हैं. पिछले मुकाबले में सागर पाटिल नहीं चले थे, लेकिन अब सागर पाटिल का बल्ला चलना बेहद जरूरी हो जाएगा. स्ट्राइक रन के ऊपर सागर, उनका साथ निभा रहे मैदान के अंदर समाधान वाघमारे. तो गेंदबाजी में आएंगे उमेश माली. 18 गेंदे, 46 की दूरी. पहली गेंद सागर के लिए गेंद थी. हल्के हाथों से इस गेंद को खेला. पीछे खिलाड़ी तैनात है. रनों की चोरी करने के लिए ये खिलाड़ी जाने जाते हैं. कोशिश यही है, थोड़ा सा फंबल और यहां से जहां से 1 रन बनता था वहां 2 रन अर्जित करे सागर पाटिल ने. जैसे ही आप रिलैक्स हो गए मैदान के अंदर, यह खिलाड़ी आपके नाक के नीचे से रन चुराएगा. इसके लिए जाना चाहता है, पहचाना चाहता है. जिस तरीके से गणेश पारवे ने बल्लेबाजी की थी, सोच तो यही रहेगी कि सागर का बल्ला भी वैसे ही चले. लेकिन उमेश माली के इरादे कुछ अलग है. यह खिलाड़ी कुछ अलग मिट्टी का बना है. वो जानता है कहां पर गेंदबाजी करनी है. बाएं हाथ के गेंदबाज के सामने तो और आक्रामक होता चला जाता है. आमतौर पर ग्रामीण टेनिस क्रिकेट में हम देखते हैं जब लेफ्ट हैंडेड गेंदबाज होता है तो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के सामने यकीनन हमेशा उसी को लाया जाता है. लेकिन यह खिलाड़ी अलग है. अच्छा स्ट्रोक है सागर पाटिल का. पीछे खिलाड़ी तैनात है. हिट का जवाब पत्थर से है. गेंद जाएगी सीमा पार, मिलेगा छक्का. मुकाबले में 46 की दूरी थी. पहली गेंद के ऊपर 2 रन, दूसरी डॉट है, तीसरी पर छक्का है. रन बने हैं टोटल 8. उमेश माली मैदान के अंदर. जबरदस्त यहां से मुकाबला 2 खिलाड़ियों के बीच में. जड़ में फेंकी हुई गेंद थी, हल्के हाथों से खेला. पीछे खिलाड़ी तैनात है. सागर की दूसरे की तलाश है. गलत एंड के ऊपर थ्रो आया. बैकअप अच्छा था, प्रभाकर पालकर ने दिया. 2 रन का इजाफा होता है. जबरदस्त मुकाबले. डॉट गेंदे नहीं खेलनी, सिंगल को डबल में कन्वर्ट करना है. धीरे से ही सही, लेकिन हमेशा चलते रहो, क्योंकि एक समय के बाद ठहरा हुआ पानी भी सड़ने लग जाता है. और यहां पर कोशिश जरूर है कि बड़े स्ट्रोक लगाए जाए.
टीम की रन संख्या टोटल है 10 रन। गति में मिश्रण किया, पिछली कुछ गेंदें तेज थी, बिल्कुल सरप्राइज किया। ये सरप्राइज वेपन यहां से नजर आया। डॉट गेंद की समाप्ति होती, बल्ले का फेस जल्दी से बंद हो चुका था। कौन बनाती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई। डॉट गेंद की समाप्ति है। रन बने हैं टोटल 10 रन। अंतिम गेंद ओवर की सागर पाटिल के लिए गेंद थी, डायरेक्ट हिट का प्रयास होगा। गणेश पारवे चालाक है, वो जानते थे बाल बाल बचे यहां से सागर पाटिल। डायरेक्ट हिट, काम तमाम हो जाता। आखिरकार 1 रन पूरी हुई। पहले ओवर में रन आए टोटल 11। अब आने वाली गेंदें 12 और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। थैंक यू सो मच। क्या लाजवाब ओवर घटा, सब कुछ देखा उस ओवर में। हमने अपने बड़े स्ट्रोक देखे, हमने कमबैक देखा, मुकाबला खेलने का नजरिया हमने देखा मैदान में। सागर ने रंग जमाए थे, 11 रन पहले ओवर में आए। मुकाबला अभी भी जीवित है दोनों टीम के लिए। 50-50 बैलेंस मुकाबला। और केवल एक क्रिकेट टीम की ताकत हमेशा रही है कि वो अंतिम क्षणों में मुकाबला बदलने के लिए जाने जाते हैं। क्या ये मुकाबला बदल पाएगा? क्या देवत क्रिकेट टीम जिस तरीके से पिछले मुकाबले में कमबैक किया था, गेंदबाजों ने मुकाबला जिताया था, अब बल्लेबाजों की बारी है। 12 गेंदें और जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता। मुकाबला जीतने के लिए सागर पाटिल स्ट्राइकर एंड के ऊपर तो गेंदबाजी में आएगा गेंदबाज मयूर गायकर। 12 गेंदें और जीतने के लिए 35 की आवश्यकता। फील्ड प्लेसमेंट हम जरूर देखेंगे। डीप स्क्वायर लेग में सीमा रेखा के नजदीक खिलाड़ी है। डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है। गेंदबाज तैयार। सागर के लिए गेंद थी, पीछे खिलाड़ी तैनात है एक्स्ट्रा कवर में। जब तक गेंद तक पहुंच पाएगा तब तक 2 रन का इजाफा हो चुका था। फाइनल लेग के क्षेत्र में भी एक खिलाड़ी तैनात है जो कि जगह बनाकर आमतौर पर बायत के खिलाड़ी हमेशा खेलते हैं। 2 रन का इजाफा होता है। अब 11 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 33 रनों की जरूरत है। लगभग 5 छक्के लगाने हैं आने वाली 11 गेंदों में, लेकिन शबनम गिर रही है, ओस गिर रही है। यहां पर बड़े स्ट्रोक खेलना इतना आसान नहीं होगा। मयूर गायकर राउंड द विकेट से खोद कर निकाला इस गेंद को। पीछे खिलाड़ी जरूर तैनात। 1 रन मिलेगा, दूसरे की कोशिश होगी। थोड़ी सी मिसफील्ड, थोड़ा सा फंबल है। और जैसे मैंने कहा था कि थोड़ा सा भी आपकी नजरें हटेगी आपके लिए दुर्घटना घट जाएगी। 1 रन बनता था, वहां पर 3 रन खर्च करें और 3 रनों की मदद से पारी आगे पहुंचते हुए अब 10 गेंदें बचेगी और जीतने के लिए 30 रन की आवश्यकता। मुकाबला जीतने के लिए जैसे कहते हैं ना कि कीमत पानी की नहीं प्यास की होती है, कीमत जान की नहीं सांस की होती है। यूं तो बहुत रिश्ते बनते हैं दोस्तों दुनिया में, लेकिन कीमत रिश्तों की नहीं विश्वास की होती है। क्या वो विश्वास मैदान के अंदर दिखा पाएंगे? क्या वो भरोसा अपने आप पर दिखा पाएंगे? 10 गेंदें और जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता। कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला? लाजवाब ये लड़ाई है। एक तरफ केवाले, दूसरी तरफ देवद। स्ट्राइकर एंड के ऊपर पहली मर्तबा आएंगे समाधान। समाधान वाघमारे। अंतिम गेंदे 10 और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। गेंदबाजी में मयूर गायकर इस ओवर की तीसरी गेंद लेकर चलेंगे राउंड द विकेट। ये गेंद हमने देखी, अंपायर का जरूर इशारा आएगा कि ये गेंद खराब है। जिस तरीके से कहते हैं ना कि त्याग के बिना कुछ भी पाना संभव नहीं है, क्योंकि एक सांस लेने के लिए भी एक सांस छोड़नी पड़ती है। जबरदस्त मुकाबला है। 10 गेंदे जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार मयूर गायकर राउंड द विकेट से समाधान के लिए। लोअर फुल टॉस ये गेंद थी, गैप में ये गेंद है, पीछे गणेश पारवे है। 1 रन का यहां से इजाफा होता हुआ अच्छा थ्रो आया था। जब तक थ्रो पहुंचता सागर पाटिल सुरक्षित क्रीज में
आ चुके थे। अब आने वाली 9 गेंदे 28 रनों की अभी भी जरूरत है। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, क्योंकि यूं ही नहीं मिलता कोई मुकाम, उन्हें पाने के लिए चलना पड़ता है। इतना आसान नहीं होता कामयाबी का मिलना, उसके लिए भी किस्मत से लड़ना पड़ता है। और ये लड़ाई जारी है, अंतिम 9 गेंदे और जीतने के लिए 28 की आवश्यकता। देवत और केवाले के बीच में मानो यह युद्ध चलता हुआ। सामने सागर पाटिल है और उनके खिलाफ खेल रहे हैं मयूर गायकर। आने वाली गेंदे बचेगी 9 और 28 की जरूरत है। 9 गेंदे 28 रन राउंड द विकेट से सागर पाटिल के लिए गेंद आएगी। गति में हल्का सा मिश्रण था, चकमा खाया इस गेंद के ऊपर। जबरदस्त मुकाबला, जबरदस्त गेंदबाजी। जैसे कहते हैं ना, न थके अभी पैर ना अभी हिम्मत हारी है, हौसला है मुकाबले में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर अभी भी जारी है। मयूर गायकर अच्छी गेंदबाजी है राउंड द विकेट से सागर के लिए। एक और डॉट आएगी, एक और डॉट आएगी। डॉट गेंदों से प्रेशर बढ़ता चला जाएगा, क्योंकि अब 7 गेंदे और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। 7 गेंदे 28 रन, 45 पहले 17 में बने थे, 46 का टारगेट था। अब 7 गेंदे और 28 रनों की जरूरत। जबरदस्त ये गेंद है, सागर को रखा है खामोश। पिछली 3 गेंदे लगातार डॉट है, अब प्रेशर बन चुका है। 6 गेंदे और जीतने के लिए 28 की जरूरत। चार छक्के एक चौका मुकाबला बन जाएगा। क्या इतनी ताकत अब रखेगी देवत क्रिकेट टीम के मुकाबला यहां से भी खींचा जाए। 6 गेंदे और जीतने के लिए 28 रनों की अभी भी आवश्यकता। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर हम देख सकते हैं। क्या इस मुकाबले में जान अभी भी बाकी है? क्या इस मुकाबले में अभी भी कमबैक कर सकती है देवत टीम? 6 गेंदे 28 रन, पहला गेंद पहला छक्का, यस। आने वाली गेंदे बचेगी अब 5 और 22 की जरूरत है। समाधान वाघमारे शिकार करना यह भी जानता है दोस्तों, और मुकाबले में दिखाया कि हम भी किसी से कम नहीं। जबरदस्त जबरदस्त ये लड़ाई है। 5 गेंदे और जीतने के लिए 22 की आवश्यकता। गणेश पारवे जिन्होंने 40 रनों की दमदार पारी खेली थी, अब गेंदबाजी से क्या मुकाबला जिताएंगे अपनी टीम को, या फिर समाधान वाघमारे के इरादे कुछ अलग है? 5 गेंदे 22 की जरूरत है। इस बार छक्का आया था, गणेश पारवे कूद जाएंगे उस गेंद के नीचे और यहां से बल्लेबाज समाधान के पारी का 4 गेंदे और 22 रन की जरूरत। रायगड ठाण्यात अंतिम 4 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की अभी भी जरूरत है। 4 छक्के चाहिए मुकाबला जीतने के लिए। नए बल्लेबाज आएंगे मैदान के अंदर। इन एट नंबर 3 शुभम पाटिल। यस मनोहर, तर शुभम यांनी मागच्या मॅचचा हिरो होता सामनावीर। तर शुभम यांनी जर मॅच जिंकवली तर आयोजक साईनाथ पालेकर यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक। क्षमता रखते 4 गेंदे 22 की जरूरत है। खोद कर निकाला इस गेंद को डाउन द ग्राउंड। पीछे खिलाड़ी तैनात है, रन नहीं लेंगे इस गेंद के ऊपर तो मुकाबला पहुंच से दूर है। 3 गेंदे और जीतने के लिए 22 की जरूरत है। गलतियां कहां पर हुई थी? जिस तरीके से अंतिम ओवर घटा था यशवंत वाघमारे का, वो बीमर गेंद, और उस बीमर गेंद ने पूरी तरीके से मुकाबला बदल दिया। वो अंतिम क्षणों में अंतिम 1 गेंद में आए हुए 13 रन
मुकाबला पूरी तरीके से बदल चुका था, क्योंकि जिस तरीके से शुभम पाटिल ने कमबैक कराया था पहले ओवर में 20 रन आ जाने के बाद, और उसके बाद सागर पाटिल का दूसरे ओवर की अंतिम 3 गेंदों के ऊपर खामोश रहना, यह अच्छी बात नहीं थी। और नतीजा हमारे सामने है। मुकाबला देवत क्रिकेट टीम के पक्ष से थोड़ा सा दूर है, 2 गेंदे और 21 की जरूरत है। खोद कर निकाला इस गेंद को, लेकिन मुकाबले में मजा नहीं है। मुकाबला पूरी तरीके से अब एक तरफा बनता हुआ नजर आ रहा है। अंतिम 1 गेंद की औपचारिकता बाकी है। 1 गेंद और जीतने के लिए 20 रन की जरूरत है। रन बने हैं टोटल 26 बने, और यहां पर मुकाबला जीता। कॉन्ग्रेचुलेशंस जय हनुमान मौर्य 11 केवल है। वेल प्लेड बॉयज। और यहां से इस टूर्नामेंट में शिरकत लेने के लिए जय हनुमान टाइगर 11 देवत, आपका भी शुक्रिया दोस्तों। क्रिकेट में कभी आप हारते नहीं दोस्तों, या तो आप जीतते हो या फिर सीखते हो। यहां पर जीत नहीं